सगळ्यांना माझा मानाचा जय भीम. तर काल मी गावाला गेले होते, तर येताना मी काहीतरी आणले ते मी तुम्हाला दाखवते. तर चला पाहूयात मी काय काय आणले ते मी तुम्हाला सगळ्यांना दाखवणार आहे. तर प्रत्येकाचं नाही, जवळजवळ सगळ्यांचाच असा एक विचार असतो की जर मुलगी माहेरी गेली तर ती कधीच रिकाम्या हाताने वापस येत नाही असं म्हणतात सगळे. तर तसं काही नसतं मित्रांनो. मी काल माझ्या सासरी गेले होते, तर माझ्या सासूबाईंनी हे सगळं मला दिले. बघा काय काय दिले मी तुम्हाला दाखवते. 2 कलिंगड आहेत बघा, आणि हे आमच्या घरचे आहेत. 2 पपई आहेत. ही पपई बघा किती मोठी आणि अशी चांगली पिकली नाही का, भरपूर मोठी पपई आहे. हे घरचेच आमच्या केळी आहेत ह्या सगळ्या. कैऱ्या होत्या सासूबाईंनी, त्या पण मला दिलेल्या आहेत. कढीपत्ता दिला आहे बघा, तुम्ही बघू शकता किती फ्रेश कढीपत्ता आहे. टोमॅटोज आहेत, ते पण किती फ्रेश आणि लाल चुटूक आहेत. वांगी आहेत, पण भरपूर दिली होती वांगी, पण मी सकाळी भाजी बनवली नाही का, त्याच्यामुळे सध्या आता एवढीच राहिली आहेत. तर आणि त्याच्यासोबत एवढंच नाही दिलं, फक्त हे घरचं ताक आहे बघा, फुल बॉटल भरून एक ताक बनवून दिले त्यांनी मला. हे चवळी दिली बघा त्यांनी, हे पण आमच्या शेतातलीच आहे. नंतर हे जे जे त्यांना अवेलेबल होतं ते त्यांनी सगळं मला देण्याचा प्रयत्न केला आहे. हे हरभरे, हे हुलगेत बघा, हे पण आमच्या घरचेच आहेत. हे माझ्या लहान मुलांना अंगणवाडीमध्ये मिळते बघा नाही का, तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल. लाल मिरची पावडर, आणि ही आहे हळदचं पॅकेट आहे. हे एवढी पिशवी भरून कांदे दिलेले आहेत बघा, आणि ह्यात गहू आहेत. तर असं काय नसतं मित्रांनो की आपण म्हणतो की सासू आपल्याला जीव लावत नाही किंवा सासू आपल्याला काहीच देत नाही, तर तसे नसतं. आपण तिला जीव लावला सासूला, तर ती पण आपल्याला जीव लावते. आपण प्रेमाने वागलो तर ती पण आपल्यासोबत प्रेमानेच वागते. तर बघू शकता तुम्ही मला काय काय दिले माझ्या सासूबाईंनी. तर नक्कीच आशा करते तुम्ही पण नाही का, तुमचे विचार बदलात, समोरच्याचे विचार आपोआप बदलतील. आपण प्रेमाने वागलो तर समोरचा माणूससुद्धा प्रेमाने वागतो. असं नाही की मी माहेरी गेले तर मम्मी मला नक्कीच कधी मोकळ्या हाताने पाठवत नाही, हे आहे. पण सासरी गेलं तरी मी कधीच मोकळ्या हाताने येत नाही मित्रांनो.